सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, बादल सा गरजे हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। Hello friends, today we are going to study about the groups and periods in modern periodic table. Last period we are familiar with the structure of modern periodic table, okay, in which we studied that there are 18 groups in modern periodic table, okay, and 7 periods, okay, out of which 4 groups that we studied, okay, 4 groups. Group number first A, second A, 7A and 0 group, okay, that we studied. In periods, of course we are familiar with first period, okay, and today we are going to study about second period and third period in more detail, okay, second period and third period. कालच्या भागामध्ये आपण 20 एलिमेंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे याबद्दल आपण शिकलो होतो, ओके, आणि जे 20 एलिमेंट्स आहेत ते 20 एलिमेंट स्टडी करण्यासाठी ऑफ कोर्स 2 सेंटेन्स जे आहेत हे सेंटेन्स मी तुम्हाला सांगितले होते की ज्याच्यामध्ये सुरुवातीला हाय हॅलो करायचं आहे, हाय हॅलो हायड्रोजन हेलियम, लिथियम बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन एंड नियॉन. Then नामजी, सोडियम, मैग्नीशियम, आलसी, एल्यूमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, ओके, क्लोरीन एंड एरागॉन. नामजी, आलसी, पोलीस सब इंस्पेक्टर, कलर मारतो. Then potassium and calcium. These are the 20 elements that you have to remember here. Okay, हे जे 20 एलिमेंट्स आहेत 20 एलिमेंट्स मला स्टडी करायचे आहेत. ओके, 20 एलिमेंट जर तुम्ही स्टडी केले तर 10व्या वर्गाच्या लेवल पर्यंत आपण पूर्णपणे आपण कव्हर झालेलो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. ओके, यस. देन फर्स्ट पिरियड hydrogen and helium, it is very short period, okay, it is very short period. It contained 2 elements only, that is hydrogen and helium, okay. Then the number of shells that I have previously told you, the number of period and number of shells are of course related to each other. Here this is the first period, so that's why the number of shell is K. In second period there are 2 shells, KL, okay. Third period KLM in this way. म्हणजे पिरियड नंबर आणि ऑफ कोर्स शेल नंबर यांचा कुठेतरी संबंध आहे, ओके. तर पहिल्या पिरियड मध्ये आपण बघतो की के शेल जी ती सक्सेसिव्हली फिलअप झालेली आहे, के शेल फ्रॉम हायड्रोजन टू हेलियम. देन मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला जो पिरियड आहे सेकंड पिरियड आपल्याला घ्यायचा आहे. सेकंड पिरियड, this period is of course these elements are known as normal elements, okay. Here of course this period, आता कोणत्याही पिरियड बद्दल लिहिताना आपल्याला काय काय लिहायचंय ते मी आधी सांगतो की तो पिरियड स्टार्ट कशाने होतो आणि एंड कशाने होतो, ओके. नंतर त्या पिरियड मधले जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स तुम्हाला सांगायचे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला सांगायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ओके. त्यानंतर ऑफ कोर्स त्याचे कंपाऊंड्स जे ते कंपाऊंड सांगायचे. नंतर जो ट्रेंड आहे मेटॅलिक ट्रेंड, नॉन मेटॅलिक ट्रेंड, हा तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे, ओके. बघा तुम्हाला बुक मध्ये असं कोणत्याही प्रकारे हे करून दिलेलं नाहीये, हे आपण एक्स्ट्रा बघतोय, हे जे आपण घेऊन आलो ते एक्स्ट्रा घ्यायचं, ओके. यस, हियर सेकंड पिरियड, ऑफ कोर्स दिस सेकंड पिरियड स्टार्ट्स विथ लिथियम, okay, and ends with neon.
That means each period starts with alkali metal. Each period start with alkali metal and ends with yes noble gas or inert gas element or inactive element. प्रत्येक पिरियड जो सुरू होतो हा पिरियड अल्कली मेटलने सुरू होतो आणि त्याचा एंड जो आहे हा नोबल गॅस, इनर्ट गॅस किंवा इनएक्टिव्ह एलिमेंट न होता. सो म्हणजे तो गॅस. ठीक आहे. यस. हियर ऑफ कोर्स मेंबर्स कसे लक्षात ठेवायचे तर मेंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे लिव्ह बे बिफोर ख्रिस्ट नो फन. काल जे वाक्य पण पाहिलं होतं ते वाक्य की येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी त्यांच्या अनुयायांमध्ये कोणतीही मौज मजा नव्हती. कारण कोणतं वाक्य जर असेल तर त्या वाक्याला अर्थ सुद्धा असला पाहिजे. ओके. हियर ऑफ कोर्स लिव्ह बे लिथियम बेरिलियम बिफोर ख्रिस्ट. आता याच्यामध्ये आपण जर वाक्य बनवलं तर या वाक्याचा आपल्याला फायदा काय काय होत असतो. या वाक्याचा आपल्याला फायदा असा होता सो की एलिमेंट जे आहेत त्यांचा सिक्वेन्स चुकत नाही. नो म्हणल्यानंतर एल नंतर ओच येणार आहे. फ्लोरीन एफ आणि एनी. ओके. इन दिस वे. बिफोर ख्रिस्ट म्हणल्यानंतर सुरुवातीला बोरॉन येईल नंतर कार्बन येईल. ओके. इन दिस वे. यस. सो हियर ऑफ कोर्स सेकंड शेल इज गोइंग ऑन फिलिंग अप फ्रॉम लिथियम टू निऑन. ओके. सी हियर हाउ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लिथियम इज 2-1 2-2 2-3 2-4 2-5 2-6 2-7 and 2-8. बघा कोणती शेल भरल्या गेली. ऑफकोर्स एल शेल जी आहे ती एल शेल प्रोग्रेसिव्हली भरल्या गेली. पहिली शेल ती शेल तुमची कम्प्लिटली फिल आहे. ओके. पूर्णपणे भरलेली आहे. एल शेल जी आहे ती एल शेल प्रोग्रेसिव्हली फिलअप होते फ्रॉम लिथियम टू निऑन. From lithium to neon. Yes. Then of course this period starts with lithium, ends with neon. हा पॉइंट आपण बघितला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं. Now about the valency. Okay. Valency कशी. Here valency can be deduced with the help of valence electron. That electron present in the outermost orbit. Okay. That is 1 2 3 4 3 2 1 0. एक गोष्ट लक्षात ठेवा 4 च्या पुढे व्हॅलेन्सी कधीच नसते. ओके. 4 च्या पुढे व्हॅलेन्सी कधीच नसते. दॅट मीन्स दिस व्हॅलेन्सी ओके दिस व्हॅलेन्सी इन्क्रीजेस प्रोग्रेसिव्हली. आता जर का झिरो ग्रुप जर इकडे ऍड झालेला असेल बघा मी आधी सांगितलं होतं की बऱ्याच व्हर्जन मध्ये झिरो ग्रुप इकडे ऍड झालेला असेल तर मग तुम्हाला घेताना 0 1 2 3 4 3 2 1 इन दिस वे. आणि जर 0 तिकडे लावलेला असेल तर 1 2 3 4 3 2 1 आणि 0. या प्रकारे तुम्हाला व्हॅलेन्सी जे आहे ते व्हॅलेन्सी लिहायची. नंतर याचे कंपाऊंड्स जे आहेत ते कंपाऊंड्स तुम्हाला लिहिता येतात. त्याचे क्लोराइड्स लिहिता येतात, त्याचे ऑक्साइड्स लिहिता येतात. जस्ट Li Cl Be Cl2 ओके BCl3 ओके CCl4 ओके. देन ऑफ कोर्स याचे नॉन मेटलचे सुद्धा तुम्हाला लिहिता येतील. बरं. यस. हियर ऑफ कोर्स आता जे आपल्या मुख्य परिचयाचे आहेत आपण त्याच फॉर्म मध्ये फक्त त्याला घेऊन गेलो. हे आपण एवढे बघत नाही त्याच्यामुळे त्याला घ्यायचे नाही. हे ऑक्साइड्स क्लोराइड जे आहेत ते क्लोराइड्स आपण बघितले. लिथियम क्लोराइड, बेरिलियम क्लोराइड, बोरॉन क्लोराइड अँड कार्बन टेट्रा क्लोराइड. ओके. यस. त्यांच्या व्हॅलेन्सीवरनं आपण ते लिहितो. आता बघा की काही ठिकाणी व्हॅलेन्सी जी आहे ती व्हॅलेन्सी 5 सुद्धा आपल्याला दिसते. काही जे कंपाऊंड्स तयार होतात ते कंपाऊंड्स हे इनकम्प्लीट ऑक्टेट वाले कंपाऊंड असतात. इनकम्प्लीट ऑक्टेट हे तुम्ही पुढे शिकणार आहे. पुढच्या वर्गामध्ये तुम्ही शिकणार आहात. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे कधी कधी ऑक्टेट कंप्लीट नसताना सुद्धा तो कंपाऊंड तयार होतो. आणि काही असे असतात एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड ऑक्टेट ओके. एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे कधी कधी ऑक्टेटच्या वरती बनवतात तरी तो कंपाऊंड फॉर्म. ओके. म्हणजेच कंपाऊंड का फॉर्म होतो. कंपाऊंड का फॉर्म होतो. कंपाऊंड यासाठी फॉर्म होतो कारण की ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल, डुप्लेट कंप्लीट करायचं असेल तर इलेक्ट्रॉन द्यावं लागतात किंवा घ्यावं लागतात किंवा शेअर करावं लागतात. ओके. यस. तर अशा प्रकारे ऑक्टेट जे ते ऑक्टेट कंप्लीट होतं. मग दुसऱ्या पिरियड मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय बघा. दुसरा पिरियड जो आहे यस दिस पिरियड इज नोन ॲज शॉर्ट पिरियड. इट कंटेन 8 एलिमेंट्स. ओके. दुसऱ्या पिरियडला शॉर्ट पिरियड असं म्हणायचं आहे. ओके. शॉर्ट पिरियड राईट. देन
शॉर्ट पिरियड आहे. ओके, या पिरियड मध्ये जे एलिमेंट्स आहेत, ओके, त्या एलिमेंट्स सगळे नॉर्मल एलिमेंट्स आहेत. ओके, नॉर्मल एलिमेंट्स. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड मध्ये म्हणताना वाक्यरचना आपल्याला कशी करायची आहे, लेफ्ट टू राईट, आणि ग्रुप मध्ये म्हणताना टॉप टू बॉटम किंवा डाऊन द ग्रुप असं आपल्याला म्हणायचं आहे. ओके, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, जसं तुम्हाला एखाद्याला म्हटलं अब तुम पहिले जैसे नाही रहे, म्हणजे काय झालं, पहिल्यासारखे नाही राहिले म्हणजे पहिले कॅरेक्टर निघून गेले, दुसरेच कॅरेक्टर आहे ना. म्हणजे मी असं म्हणलं की या ठिकाणी जे मेटॅलिक कॅरेक्टर आहेत ते कमी होतात, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात. बघा, एक शिप असते, काही लोकांचं बोलणं जे आहे ते बोलणं असं असतं की ते द्विअर्थी असतं. एक शिप असेल, त्या शिपवर जे सोल्जर असतात ते सोल्जर, आता शिप जर म्हणले तर 2-2 महिने 3-3 महिने कदाचित वर्ष, अर्धा वर्ष असा त्यांचा प्रवास असतो. आणि त्या शिपमध्ये जो कॅप्टन असतो तो कॅप्टन खूप, जर आपण असं म्हणू की खडूस असतो. तर प्रत्येकाला, त्या सोल्जर जे आहे त्या प्रत्येकाला रोज एक दिवस असतो की त्यांना रोजनिशी लिहिण्याची असते की तुम्ही इतक्या प्रवासामध्ये तुमच्यासोबत काय काय घडलं, काय काय नाही घडलं, हे एका डायरीमध्ये, एक डायरी असते. आणि तो जो ऑफकोर्स कॅप्टन जो आहे तो एका सोल्जरला खूप जास्त त्रास देत असतो. तो म्हणते गड्या याचा काहीतरी आपल्याला एक दिवस चांगला वचपा आपल्याला काढायचा. मग कसा काढायचा, मग आपले जेव्हा लिहिण्याचे हे येईल तेव्हा आपण लिहू. मग तो काय लिहितो त्या डायरीमध्ये, आज कॅप्टनने दारू पिली नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कॅप्टन रोज दारू पितो है ना. मग तो कॅप्टन त्याला म्हणतो असं कसं काय लिहिलं, म्हणजे मी फक्त एवढंच लिहिलं, तुम्ही रोज घेता का नाही, आज पण घेतली नाही, एवढंच म्हणलं म्हणजे फक्त. पण अर्थ त्यातून काय निघला की आज कॅप्टनने दारू पिली नाही, म्हणजे कॅप्टन रोज. हा, तर तसंही नाही, मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात म्हणजे काय वाढतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात. ओके, म्हणजे आपण जर या ठिकाणी असं म्हणू की लिथियम हा 100% जर मेटल आहे आणि बेरिलियम हा 80% मेटल आहे, म्हणजेच 20% काय नॉन मेटल. ओके, यस. मग काही ठिकाणी आपल्याला असं दिसेल, हा बोरॉन घ्या, ओके, की यामध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे सारखेच होतात. सारखे म्हणजे समजा जर तो 10 कॅरेक्टर दाखवत असेल तर 5 कॅरेक्टर मेटलचे 5 कॅरेक्टर नॉन मेटलचे, असं होत नाही बरं, असं होत नाहीये. ओके, हा, तर तो दोन्ही कॅरेक्टर जे आहेत ते दोन्ही कॅरेक्टर दाखवतो, मेटलचे आणि नॉन मेटलचे. आपण या ठिकाणी असं म्हणतो की नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. मी म्हटलं की फ्लोरीन हा मोस्ट नॉन मेटॅलिक आहे, मोस्ट नॉन मेटॅलिक. ओके, मोस्ट नॉन मेटॅलिक. मग ऑक्सिजन काय, ऑक्सिजन सुद्धा नॉन मेटॅलिक आहे, पण मग ऑक्सिजन जवळ जर काय 80% नॉन मेटलचे कॅरेक्टर असतील तर 20% मेटलचे कॅरेक्टर असतील. ओके, येस. इन दिस वे ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग. आता काही मुलं असं म्हणू शकतात ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहेत ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात, मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात. या पिरियडला व्हेरी शॉर्ट पिरियड म्हणायचं आहे. ओके, then the number of shell. Okay, period number indicate the number of shell. There are 2 shells, that is K and L. 2 shells are there. L shell is going on killing progressively. Okay, L shell बदला जाऊन आली, K complete आहे, K complete आहे, L shell progressively बदला जाऊन आली आहे. Okay, from lithium to neon. The starting element of this period is lithium and ending. This period starts with lithium. वाक्य बघा कसं वापरतात, starting element, ending element किंवा this period starts with lithium and ends with neon. Means every period starts with alkali metal exception first period. कारण नाइट्रोजन काही मेटल नाही आहे ना. हाँ, yes. Each period starts with alkali metal and ends with inert gas exception. इकडं 7वा जो पिरियड आहे तो 7वा पिरियड अजूनही इनकम्प्लीट आहे, तो भरायचा आहे. येस. देन ऑफकोर्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर व्हॅलेन्सी लिहा. व्हॅलेन्सी लिहिल्यानंतर त्याचे क्लोराइड्स लिहा. ओके, इन दिस वे असे सगळे पॉइंट्स आपण याच्याबद्दल देऊ शकतो. अँड द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन सेकंड पिरियड, दीज आर नॉर्मल एलिमेंट्स. बघा मित्रांनो, हे जे मी घेऊन राहिलो याचा कुठेही असा उल्लेख तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिसणार नाही. ओके, दिसणार नाही बुकमध्ये. फक्त म्हणजे सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड एवढ्या डिटेलमध्ये कुठेही घेतलेला नाही आहे. ओके, सेकंड आणि थर्ड.
एवढ्या डिटेलमध्ये घेतलेले, फक्त उल्लेख केलेला आहे की सेकंड पिरियड असा आहे, थर्ड पिरियड असा आहे वगैरे वगैरे. ओके, येस. देन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द थर्ड पिरियड. मला असं वाटतं की सेकंड पिरियड तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. ओके, थर्ड पिरियड आपण बघू. तिसरा पिरियड, हा तिसरा पिरियड. आता तिसरा पिरियड जो आहे त्या तिसऱ्या पिरियडमध्ये सुद्धा 8 एलिमेंट्स आहेत. म्हणजे पिरियड बद्दल जेव्हा मी बोलणार आहे तेव्हा अगोदर सांगायचं आहे यस या पिरियडमध्ये एलिमेंटची संख्या किती आहे. मग इथं लिहायचं आहे दिस पिरियड कंटेन 8 एलिमेंट्स. ओके, किती एलिमेंट्स आहेत? 8 आहेत. सो दिस पिरियड इज कॉल्ड शॉर्ट पिरियड. या पिरियडला शॉर्ट पिरियड असं म्हणतात. ओके, देन दिस पिरियड, ओके, इन दिस पिरियड K, L, M. M share is going on filling up. Means 3 shares are there. Okay, how many shares? 3 shares are there, and M share is going on filling up progressively. Progressively. Okay. Yes. Then about the elements which are present in this period. Okay. Elements: sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon. असे आपले एलिमेंट्स आहेत. ओके, हे एलिमेंट्स आहेत. नंतर मी सांगितलं की एलिमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी नामजी, आलसी, पोलीस, सब इन्स्पेक्टर, कलर मार्क. ॲटॉमिक नंबर द्या, ॲटॉमिक नंबर दिले तरी चालतील. मग ॲटॉमिक नंबर कसे घ्यायचे बघा. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. हे झाले तुमचे ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? द सेल वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, द सेल वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यस, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, 282, 283, 284, 285, 286, 287 and 288. Okay, 288 electronic configuration. Then valence is same, that is 1 2 3 4. Again down 3 2 1 0 in this way. Means valency increases from first group. A साठी बोलू नका, आपण फक्त नॉर्मल एलिमेंट्स. फर्स्ट ग्रुप to fourth group and decreases from fourth group to 0 group. This is only for A subgroups. Okay, A साठी फक्त आपल्याला घ्यायचं. Then this period shows very interesting some characteristics. Okay, this period is called, of course, typical element period. Okay, or representative elements. These elements are called yes typical elements or representative elements. Yes. Then of course there are chlorides. Chlorides पण लिहिता येते. NaCl, MgCl2, AlCl3, SiCl4, okay, PCl5, okay, PCl3, yes. याचा तर तयार नाही होणार CCl2 इन दिस. या फॉर्म मध्ये तुम्हाला जे आहेत ते कंपाऊंड्स तुम्हाला तयार करता येतील. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, व्हॅलन्सी झाली, एलिमेंटची संख्या झाली. ओके, त्या पिरियडला काय म्हणतात? दिस पिरियड इज व्हेरी शॉर्ट पिरियड. दिस पिरियड इज शॉर्ट पिरियड. ओके, नॉट व्हेरी शॉर्ट. व्हेरी शॉर्ट आपला पहिला आहे. ओके, शॉर्ट पिरियड. देन दिस पिरियड इज ऑल्सो नोन ॲज एलिमेंट ऑफ. These elements are called typical elements or representative elements in this way. Okay, so this period starts with sodium and ends with argon. Means this period starts with alkali metal sodium and ends with inert gas argon in this way. Okay, so this is about the third period. हा तुमचा तिसरा पिरियड आहे. Yes. Then आता बाकीचे जेवढे काही पिरियड्स आहेत बघा, बाकीच्या पिरियड बद्दल आवश्यकता का नाही आहे आपल्याला शिकण्याची, त्याचं कारणही सांगतो. हे जे आहे हा ॲज ब्लॉक आहे. नंतर ॲक्च्युली तुमचा डी ब्लॉक कुठून सुरू होतो, कोणत्या पिरियड पासून सुरू होतो. ओके, हा तुमचा पहिला पिरियड हायड्रोजन हेलियम. दुसरा पिरियड ओके हा सेकंड आहे. हा थर्ड. फोर्थ पासून सुरू होतात तुमचे सगळे यस B1. म्हणून आपल्याला फक्त पहिला, दुसरा आणि तिसरा, फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड हेच आपल्याला स्टडी करायचे डिटेलमध्ये. ओके,
बाकीचे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे नाही, पण त्या पिरियड बद्दल माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे. सी देयर, व्हाट अबाउट फोर्थ पिरियड? फोर्थ पिरियड इज कॉल्ड लॉन्ग पिरियड. Okay, fourth period is called long period. Reason is that it contains 18 elements. याच्यामध्ये 18 elements. Then number of shells, 4 shells are there. Okay, means fourth shell is going on filling up for fourth period. Okay, fourth period साठी चौथी shell ती progressively fill up होते. Then first member of this, that is the starting element of this shell. Starting element याचा कोणता आहे? तर बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. हल्लीना, कॅटरीना है ना. म्हणजे दिस पिरियड स्टार्ट्स विथ पोटॅशियम अँड एंड्स विथ, एंड कशाने होणार आहे? हेलियम, निऑन, argon, krypton. Okay, krypton. First period, second period, third period, and this one is the fourth. Means this fourth period starts with potassium and ends with krypton. This fourth period starts with potassium and ends with krypton. Means here fourth shell is going on filling up from potassium to krypton. Fourth shell. Okay, this all about the fourth period. हे तुमचा चौथा period होता. Now fifth period. Okay, fifth period. Fifth period is also called as long period. Okay, why? This contains 18 elements and fifth shell is going on filling up. Okay, पाचवी जी शेल आहे ती भरल्या जाते. पाचवी शेल, फिफ्थ शेल इज गोइंग ऑन फिलिंग अप. पाचवी शेल भरल्या जाते. मग पाचवी शेल जी आहे ती भरल्या जाऊन गेली. ऑफकोर्स याचे मेंबर्स कोणते आहेत, त्याचा स्टार्टिंग एलिमेंट कोणता आहे? तर परत बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. ओके, कॅटरीना, रबरी है ना. यस, Rb. This period starts with rubidium, that is the alkali metal, and ends with xenon. Ends with xenon, Xe, that is the inert gas element. This period starts with rubidium and ends with xenon. Yes. Then number of shell, 5 shells are there. Okay. Then sixth period. What about the sixth period? Sixth period is called longest period. Longest. Superlative degree वापरली है. Longest period. Longest. Why this period is called longest period? Reason is that there are 32 elements. There are 32 elements in this period. या period मध्ये 32 elements आहेत. 32. Okay, 32 elements. मग हे जे 32 elements आहेत, हे 32 elements म्हणजे जेवढी पिरियड आहे, जेवढी पिरियड आहे, पहिल्या पिरियड मध्ये 2 आहे, दुसऱ्या पिरियड मध्ये 8 आहे, तिसऱ्या पिरियड मध्ये 8 आहे, चौथ्या पिरियड मध्ये 18 आहे, पाचव्या पिरियड मध्ये 18 आहे, सहाव्या पिरियड मध्ये 32 आहे. नियमानं सातव्या पिरियड मध्ये जास्त असायला पाहिजे होते, तिथं 30 आहे, म्हणून त्याला लॉंगेस्ट. आणि तो पिरियड अजून भरणं सुरू आहे, सातवा पिरियड. ओके, ते आपण सातवा पिरियड आल्यावर बघू. दिस पिरियड इज कॉल्ड लॉंगेस्ट पिरियड. ओके, 32 एलिमेंट्स आर देयर. दिस पिरियड स्टार्ट्स विथ सीझियम, rubbery cycle. Okay, cesium, and ends with radon. Radon. Okay, this period starts with cesium, which is alkali metal, and ends with radon, which is inert gas. Which is inert gas. This about sixth period. Seventh period. सातव्या period बद्दल आपल्याला काय बोलताय? Seventh period is called incomplete period. Seventh period is called incomplete period. Why? Because there are 30 elements only. नियमानं जर पाहिलं तर बघा, हे एलिमेंट्स वाढायला पाहिजे होते, इथे 32 आणि 30 कमी झाले ना, म्हणजे अजून ते भरणं सुरू आहे. ओके, ते भरणं सुरू आहे. मग ते भरणं सुरू आहे, येस, म्हणून याला इनकम्प्लीट पिरियड असं म्हणतात. म्हणजे तो पिरियड हा भरायला सुरुवात आहे. ओके, म्हणजे भरल्या जाईल नंतर जेवढा काही भरायचा राहिला असेल तो, म्हणून त्याला इनकम्प्लीट म्हणायचं. अजून त्याच्यामध्ये जागा इनकम्प्लीट. देन सेवन्थ शेल इज गोइंग ऑन फिलिंग अप. आता त्या शेलचे नावं नाही लिहिले तरी चालतात, अपेक्षित नाहीये तुमच्याकडून सध्या तरी. ओके, सेवन्थ शेल इज गोइंग ऑन फिलिंग अप. देन इट्स स्टार्टिंग एलिमेंट इट्स फ्रान्सियम. ओके, स्टार्टिंग एलिमेंट इज फ्रान्सियम. याचा एंडिंग एलिमेंट आपल्याला सांगता नाही यायचं सध्या, का तो भरायचा आहे ना अजून.
ओके, तो बराच आहे. मी असं म्हणलं की एखाद्या ठिकाणी एक रांग आहे, त्या रांगेमध्ये पहिला जो मुलगा आहे तो तुम्हाला दिसतोय आणि ती इनकम्प्लीट आहे रांग अजून, ती भरायची अजून, आणि म्हणलं या रांगेतला शेवटचा मुलगा सांगा, तर तुम्ही म्हणणार अजून ती भरायची बाकी आहे. ओके, अजून ती भरायची बाकी आहे, ती भरल्यानंतर सांगू आम्ही शेवटचा मुलगा कोणता, पण पहिला मुलगा सांगू शकतो कारण ती सुरू झालेली आहे. म्हणजे इथलचा फ्रान्सियम आपल्याला सांगता येईल, परंतु हा जो एलिमेंट आहे तो आपल्याला सांगता यायचा नाही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक. जे पिरियड्स ते पिरियड्स आपण घेतले मॉडर्न पिरियडिक पिरियड. नाव बघा, बुकच्या पद्धतीनं जर का सेंटेन्स टू सेंटेन्स घ्यायचं म्हटलं तर सिलेबस संपणं हे मला वाटतं शक्य आहे. ओके, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा संबंध काय, एक एक्झाम्पल घेऊन आपण बघू. हां, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॉडर्न पिरियडिक टेबल अँड पोझिशन ऑफ एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. जस्ट सी इट. We have to take one example, that is of phosphorus, whose atomic number Z is equal to 15. Atomic number 15 आहे. Electronic configuration 2, 8, 5, K, L, M in this way. K, L, M. Electronic configuration. It contains 5 electrons in outermost orbit. So phosphorus required 3 electrons to complete octet. So its valency is 3. Its valency is 3. It having 5 electrons in outermost orbit, number of valence electron indicate the number of group. म्हणजे याचा ग्रुप नंबर जो आहे तो ग्रुप नंबर आहे 5A. ओके, ग्रुप नंबर. वाय? व्हॅलन्स सेम आणि ग्रुप नंबर हे सेम असतात. देन नंबर ऑफ शेल्स, हाऊ मेनी शेल्स आर देअर? K, L, M. 1, 2, 3. सो इट्स पिरियड नंबर इज 3rd. आता मी असं तुम्हाला सांगितलं की यामध्ये 5वा ग्रुप आहे. ओके, 5वा ग्रुप आणि 3रा पिरियड. ओके, मग तुम्ही असं पाहणार आहे हा 5वा ग्रुप 1, 2, 3 म्हणजे हा इथं असेल पुढे या. आणि जो मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तो मॉडर्न पिरियडिक टेबल हा ग्रुपमुळे आणि पिरियडमुळे स्टडी करायला सोपा झालेला आहे. ओके, ग्रुप आणि पिरियड याच्यामुळे तो स्टडी करायला सोपा झालेला आहे. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत पिरियड्स आणि ग्रुपच्या. ओके, ग्रुप आणि पिरियडमध्ये तुम्हाला विश्लेषण करा. ओके, म्हणजेच डिफरन्स लिहा, फरक लिहा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये काय फरक आहे, तर आधी तर ग्रुप्स आणि पिरियड्सबद्दल तुम्हाला यायचं आहे की पिरियड जे असतात ओके ते पिरियड्स कसे असतात, हॉरिझॉन्टल रोज ओके आर कॉल्ड पिरियड्स, vertical columns are called groups, vertical columns okay are called groups. Then period, as we go left to right in a period, then metallic character goes on increasing and non-metallic character goes on, yes, metallic character goes on decreasing and non-metallic character goes on increasing in this way. Then here of course sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus and sulfur. बाकीचे येत नाही, आपण यायचं. सी यार, हे जे ग्रुप मध्ये शेजारचे ग्रुप वाले आहेत हे स्ट्रॉंग रिझेम्बलन्स तुम्हाला दाखवतात. देयर इज ऑफ कोर्स सम सिमिलरिटीज इन बिटवीन सोडियम अँड मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम ओके ॲल्युमिनियम अँड सिलिकॉन, बट देयर इज डिफरन्सेस इन बिटवीन यस सोडियम अँड सल्फर. सोडियम अँड सल्फर आपण असं सांगतो की शेजारचे जे असतात त्यांच्यामध्ये रिझेम्बलन्स असते, त्यांच्यामध्ये सारखेपणा असतो. म्हणजे सगळेच्या सगळे कॅरेक्टर सारखे नसले तरी काही सारखे असतात. म्हणजे आपण असं म्हणतो ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड देन दे शोज ग्रेडेशन प्रॉपर्टी. बट व्हॉट अबाउट इन अ ग्रुप, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम अँड फ्रान्सियम ओके याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय दिसेल तुम्हाला, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल इट शो स्ट्रॉंग सिमिलरिटी. ओके, ग्रुपमध्ये सिमिलरिटी खूप जास्त असते. ग्रुपमध्ये समजा विचार करा तुमच्या फॅमिलीमधल्या एखाद्या मेंबरला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, फॅमिली मेंबरला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या शेजारच्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणाचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करसाल, तुमच्या फॅमिली मेंबरचा, शेजारच्याचा नंतर. बरोबर आहे ना, आपण काही तुकाराम महाराज नाही आहे ना. येस, सी यार, तर आपण आपल्या फॅमिलीचा प्रॉब्लेम अगोदर सोडू, म्हणजे आपण फॅमिलीबद्दल स्ट्रॉंग रिझेम्बलन्स आपल्यामध्ये आहे शेजारच्या पेक्षा. ठीक आहे, येस.
सो इन दिस वे ग्रुप्स आणि पिरियड बद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन घेता येते. नंतर मी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्हाला एलिमेंट कसा ओळखता येईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलेलं असेल तर त्याचा ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर आपल्याला सांगता येतो. ग्रुप नंबर आणि पिरियड नंबर जर आपण सांगितला तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी आपल्याला त्याची पूर्ण पोझिशन जी आहे ती पोझिशन लिहिता येते. ओके, येस. देन हिअर ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉईंट मी सुरुवातीलाच कव्हर केलेला आहे. ओके, अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, हॅलोजन्स, झिरो ग्रुप, हे जवळपास सगळेच पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. नंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की जे ब्लॉक्स आहेत, ब्लॉक्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, ब्लॉक्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल जे आहे ते आपण घेऊ आणि नंतर आपण पुढे जाऊ. देयर आर 4 ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच एस, पी, डी अँड एफ. हे स्मॉल लेटर्स वापरायचे, आपल्याला कुठेही कॅपिटल लेटर वापरायचं नाही आहे. कॅपिटल लेटर वापरायचं. आता यांना SPDFच असं का म्हणतात तर मी काल सांगताना सांगितलं होतं की KLM याच्या म्हणजे ॲज ऑन या ज्या मेन शेल आहेत यांच्या सबसेल आहेत, सबसेल. ओके, सबसेल SPDF. मग आता ते इलेक्ट्रॉन कसे फिलअप होतात म्हणजे उद्या मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला शिकवणार आहे. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्या बेसवर शिकायचंय, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन SPDFच्या आधारे आपल्याला शिकायचं आहे. आणि मग त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तो एलिमेंट कोणत्या ब्लॉकमध्ये येतो ते आपल्याला बघता येईल. कारण एकदम जर आपण सगळं घेतलं तर ते कन्फ्युजन जास्त. तर आधी आपण बघू की एस ब्लॉक. ओके, एस ब्लॉकवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. देयर आर 4 ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. There are 4 blocks in modern periodic table. These are S, P, D and F. Okay, we have to study one by one about this SPDF. Okay, first of all S block. S block बद्दल आपण शिकू. S block. Okay, आता कोणताही ब्लॉक जर आला तर त्या ब्लॉकमध्ये लिहायचं काय? एक लिहायचं आहे त्या ब्लॉकची पोझिशन. 2 नंबर लिहायचं आहे की या ब्लॉकमध्ये कोणते कोणते ग्रुप्स आहेत. 3 नंबर लिहायचं आहे की या ब्लॉकमध्ये जे इलेक्ट्रॉनची संख्या जी असेल ती इलेक्ट्रॉनची संख्या जर तुम्हाला लिहिता आली तर ती लिहा. नंतर नॉर्मली या ब्लॉकमध्ये कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स सापडतात ते लिहायचं. ओके, एवढं जर सगळं तुम्ही लिहिलं तर मला असं वाटतं की या ब्लॉकवर तुमचा जी शॉर्ट नोट जी आहे ती शॉर्ट नोट खूप चांगल्या प्रकारे तयार होते. ओके, बघा एस ब्लॉक. आधी आपण बघू की या ब्लॉकची पोझिशन काय. दिस ब्लॉक इज प्लेस yes left side of the periodic table, sorry right side of the periodic table च्या right side ला आपल्या left side है ना. yes, then this block contain 2 groups which are group number first A and group number second A. Group number first A and group number second A. Then these elements of this block contain 1 or 2 electrons in outermost orbit. 1 or 2 and नाही एक किंवा 2 and लिहून ठेव सर. and लिहून ठेवलं तर गडबड होईल. मग एक पण पाहिजे 2 पण पाहिजे. ओके, हा yes, 1 or 2 electrons in their outermost orbit. So that's why they shows valency 1 or 2 means they are monovalent, okay, or divalent. They are mono or divalent. Okay, ते एकतर monovalent असतील किंवा divalent असतील. Then elements present in S block. Elements present in S block are all metals except hydrogen. हायड्रोजन जर सोडला तर बाकीचे सगळे मेटल्स. Which metals are there? Of course, alkali metal and alkaline earth metal. Okay, alkali metal and alkaline earth metals are present in S block. All elements are metals. This is all about the S block. हे तुम्ही S block बद्दल लिहू शकता. Okay, S block काय काय लिहायचं S block बद्दल? पोझिशन. ओके, S ब्लॉक बद्दल तुम्हाला काय काय लिहायचं बघा. पोझिशन लिहायची आहे. ओके, पोझिशन काय लिहायचं पोझिशन मध्ये? इट इज
द फर्स्ट ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, मॉडर्न पिरियडिक टेबलचा हा पहिला ब्लॉक आहे. प्लेस एक्स्ट्रीम राईट ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या डाव्या हाताला लिहायचं, उजव्या हाताला लिहायचं. म्हणजे आपण जेव्हा बघणार आहोत पिरियडिक टेबलच्या आपल्या डाव्या हाताला आहे, हा आपल्या डाव्या हाताला आहे, कारण आपण पिरियडिक टेबल असं बघणार. ओके, देन दिस ब्लॉक कंटेन यस टू ग्रुप्स, ग्रुप फर्स्ट ए अँड सेकंड ए. नंतर लगेच इलेक्ट्रॉनची संख्या लिहून टाका. दीज एलिमेंट्स हॅव्हिंग 1 or 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. शब्दप्रयोग पहा मी काय केला, इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. काही पोरं एवढंच लिहितात, दे कंटेन 1 or 2 इलेक्ट्रॉन्स. दे कंटेन 1 or 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. मग इलेक्ट्रॉनची संख्या लिहिली तर व्हॅलन्सी लिहा. इलेक्ट्रॉनची संख्या लिहिली तर व्हॅलन्सी लिहायची. व्हॅलन्सी ऑफकोर्स these elements shows the valency 1 or 2. Okay, so they are known as monovalent or divalent. Then these elements, of course, these elements these elements are metals. Okay, alkali metal or alkaline earth metal. They shows electropositive character. हे नवीन आहे, means they shows electropositive character. These elements lost electron during chemical combination, okay, and acquire a positive charge. So that's why they shows electropositive character. For example, उदाहरण घेऊ. उदाहरण कसं आहे बघा, Na, it gives Na plus electron. Magnesium दुसऱ्या ह्याच्यामधला घेतला आपण. Magnesium lost 2 electron during chemical combination. Mg plus 2 electrons in this. This shows electropositive character. Okay, electropositive character ते दाखवतात. नंतर आपण काय सांगितलं की ऑफकोर्स याची जर लिहिता आले तुम्हाला सगळे एलिमेंट्स तर फार छान. किंवा एक्झाम्पल देऊन टाकू ना. सम एक्झाम्पल्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट कोणते कोणते. हे बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. सॉरी लिथियम, बेरिलियम. नंतर बेरिलियम झालं पुन्हा खाली उतरायचं. सोडियम, मॅग्नेशियम. ओके, परत कॅल्शियम, पोटॅशियम, कॅल्शियम झाले. दीज आर मेटल्स. ओके, हे सगळे मेटल्स आहेत. दीज आर नॉर्मल एलिमेंट्स. हे नॉर्मल आहे. नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे कोणते, आता टाइप्स ऑफ एलिमेंट्स पण घ्यायचं आहे आपल्याला. टाइप्स ऑफ एलिमेंट्स. ओके, म्हणजे जवळपास सगळं आपला जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याचा पीएमच करायचा. म्हणजे काय, पोस्टमार्टम करायचं. पोस्टमार्टम. आणि पोस्टमार्टम एकदा केला काही एलिमेंट्स मी बाकीचे सुद्धा सांगणार आहे तुम्हाला कसे कसे लक्षात ठेवायचे. ओके, आणि मी या ठिकाणी असं एक लॉकडाऊन उघडल्यानंतर सर्वांना एक माझं आव्हान आहे की जेव्हा लॉकडाऊन उघडेल तेव्हा पिरियडिक टेबल जो आहे त्या पिरियडिक टेबलमध्ये जेवढे 118 एलिमेंट्स आहेत ते विथ सिक्वेन्स आम्ही इथं बसून तुमच्याकडनं लिहून घेऊ. आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील त्यांना योग्य प्रकारचं बक्षीस हे CCM आणि श्री लर्निंग पॉईंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाते. 118 एलिमेंट्स. ओके, पण याच्यामध्ये जे विद्यार्थी सध्या 10व्या वर्गामध्ये शिकताय, ओके, त्यांनीच मी अजून एक सजेशन तुम्हाला देईल. बघा, माझं सजेशन पडत असेल तर जे विद्यार्थी सध्या 9व्या वर्गामध्ये, बघा मी काय सांगू नीट लक्ष द्या. जो पालक वर्ग सध्या माझा हे लेक्चर बघत असेल त्यांनी सिरियसली या गोष्टीचा विचार करून बघा. जे शिक्षक वर्ग असेल, ओके, त्यांनी सुद्धा, शिक्षक बंधू जे बघत असतील, जे विद्यार्थी सध्या 9व्या वर्गामध्ये, आपण थोडा विचार करून बघू. जे 9व्या वर्गामध्ये आहेत त्यांना जर आपण 10व्या वर्गाचे क्लास, 10वीचा क्लास अटेंड करण्यासाठी समजा जर बसलो, आता ते 9व्या वर्गात आहेत, दिवाळीपर्यंत तरी मला वाटत नाही की लॉकडाऊन किंवा आपले स्कूल वगैरे सुरू होतील. म्हणजे त्याची मानसिकता अशी आहे की मी 9वीतून डायरेक्ट 10वीत जाणार. मग त्याला नल नेल्यापेक्षा आपण आताच 10वीत बसून घेऊ. आणि जरी झाली तरी दिवाळीनंतर त्या 9वा वर्ग सुरू होईल, 10वीचा फायदाच होईल. म्हणजे आता पण 10वी, पुढच्या वर्षी पण 10वी, म्हणजे 10वी चांगली पक्की होती. ओके, येस, विचार करून बघ. हां, कारण विचार बदला जग बदलेल, है ना. विचार जर बदलला तर जग बदलतं, है ना.
विचार जर बदलला, म्हणजे आपल्या डोळ्यावर जो चष्मा आहे तो चष्मा जर आपण काढून जर का बघितलं तर जग आपल्याला वेगळं दिसतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो, मला गोष्टी सांगायला जरा जास्तच गोष्ट सांगतो. एक राजा असतो आणि तो प्रधानजीला सांगतो की प्रधानजी, मला उद्या पूर्ण आपली जी नगरी आहे ती सुवर्ण नगरी झाली पाहिजे, पूर्ण नगरी सुवर्ण नगरी पाहिजे. तर प्रधानजी टेन्शनमध्ये येतो. प्रधानजी जो आहे तो प्रधानजी टेन्शनमध्ये येतो की काय हो आता काय भानगडी, राजाला काही. आता विषय असा आहे की राजा बोले दल झाले आहे ना, जे दल आहे ते दल आता राजा जसा बोलत तसा. मग प्रधानजी टेन्शनमध्ये असतो आणि प्रधानजी म्हणतो ठीक आहे महाराज, मी प्रयत्न करतो, आता नाही जर केलं म्हणे तर तुम्हाला उद्या फाशीची शिक्षा आहे, मी आता करावंच काय. प्रधानजी म्हणतो रंग जरी मारला तर रात्रभरात 1 घर 2 घर 3 घर रंग दिल्या जाईल, 10 घर दिल्या जाईल, सगळी नगरी थोडी होणार. टेन्शनमध्ये घरी येतो. टेन्शनमध्ये घरी आल्यानंतर प्रधानजीचे गृहमंत्री म्हणजे मिसेस ही प्रधानजीला विचारते का हो काय झालं. जसं आपल्या पप्पा जर टेन्शनमध्ये असेल तर मम्मी विचार आहे ना, आई विचार, आईजवळ सगळे सोल्युशन असतात. हां, मग प्रधानजी म्हणतात तुला सांगून काय फायदा, उद्या माझा मृत्यू आहे, तुझा कुंकू पुसल्या जाणार आहे म्हणे उद्या. म्हणे असं काहून म्हणतात, नाही म्हणे तसंच होणार आहे म्हणे आता, पण मला सांगून तर पहा म्हणे, काही उपाय निघला तर निघला आहे का नाही. म्हणे बरं भाऊ आता काय मी जाणारच म्हणे, तर ते पण सांगून टाक म्हणे. मला सांगितलं उद्या राजानं की आपली जी नगरी आहे ती पूर्ण नगरी सुवर्ण नगरी झाली पाहिजे. आता सुवर्ण नगरी कशी होणार आहे ना. मग गृहमंत्री मिसेस विचारतात असंच आहे ना, हे एवढंच आहे ना, ठीक आहे सोपं आहे म्हणून काही टेन्शन नको, फक्त उद्या जेव्हा ऑफिसला जा सांग, ओके तेव्हा मग भेटून जा, पण आधी मला 10-20 रुपये देऊन टाक. हा, आता उद्या ऑफिसला जाताना म्हणजे कुठं दरबारात जातात, तो काय करणार आहे तू, जाऊ दे बाबा 20 रुपये घ्यायचे नाही, घेऊन टाक, फक्त जाताना मला भेटून जा. फक्त एक राजाला सांगायचे की जेव्हा तुम्हाला सुवर्णनगरी पाहायला मी नाही म्हणे, तेव्हा मी जे सांगेन त्याच पद्धतीने तुम्हाला यावं. ठीक आहे बाबा, ते काय करायचं. जेव्हा सकाळी प्रधानजी आहे ना, हे प्रधानजी याला निघतात दरबारामध्ये ऑफिसला, तेव्हा सांगतात बाई मी चाललो आता, शेवटचं दर्शन घेऊन टाक, मला फाशी देणार आहे आता. म्हणजे असं कोण म्हणता, असं म्हणू नका. हे घ्या म्हणे, काय देत असेल ती देते यस पिवळा चष्मा, जो आपल्याला यात्रेत भेटतो ना, निळ्या रंगाचा पिवळ्या रंगाचा आहे, हा तो आणून देते. आणि म्हणे राजाला एकच सांगायचं की जेव्हा तुम्ही माझ्यासोबत याल तेव्हा हा चष्मा तुमच्या डोळ्यावर पाहिजे म्हणे, त्याशिवाय मी तुम्हाला सुवर्णनगरी दाखवू शकत. होतं का. प्रधानजी तसंच सांगतात आणि जेव्हा राजा तो चष्मा लावून ती नगरी पाहतो तेव्हा त्याला ती नगरी पूर्ण सुवर्ण नगरी दिसते, पिवळी दिसते. म्हणजे बघा राजानं चष्मा जो आहे ना, जो चष्मा घातलेला आहे तसं दिसतं. म्हणून आपण समोरच्याला जसं बघतो ना तसं आपल्याला समोर, म्हणजे जे आपलं विचार आहे तसे आपल्याला समोरचे दिसत असतात. याच्यावरून तुम्हाला मराठीमध्ये म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे. चोराच्या मनात चांदणेच असतं, बरोबर आहे. म्हणजे आपण जसा विचार आपल्या डोक्यामध्ये आहे तसं समोरचे लोक आपल्याला दिसत असतात. म्हणून असं सांगितलं की 9व्या वर्गातल्या मुलांना जर आता आपण 10व्या वर्गात जर बसवलं, ओके एरी लॉकडाऊन आहे, 9व्या वर्गाचे त्यांचे ट्युशन सुरू असतील नसतील, ते 10व्या वर्गाचा पिरियड बसले, मरा म्हणता म्हणता राम येऊन जाईल ना, काय फरक पडणार आहे. आणि त्यांना कळणार आहे का. त्यांना बघा पॉझिटिव्ह थिंकिंग वाले जे लोक असतात की नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग वाले, तर हे पॉझिटिव्ह थिंकिंग वाले लोक हे पॉझिटिव्ह विचार करतात, निगेटिव्ह थिंकिंग वाले निगेटिव्ह विचार करतात. ओके असं पुढे होऊ शकतं का. आणि तो आत्ताची 9वीत आहे, मग 9वीचं कधी शिकायचं. ओके मग सध्या 10वीचं चालू आहे ना, 3 टाइम रे CCN वाले रिपीट करणार इतके नाही, 3 टाइम बसून द्यायचं ना. नाही पहिल्या वेळेस म्हणलं बाबा दुसऱ्या वेळेस पाय, सरांचा नंबर पण आहे. ओके तर या पद्धतीनं आपण आपली थिंकिंग जर चेंज केली तर मला असं वाटतं की येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली, बोध कथा सांगितली. ओके येस. तर आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे आपला ब्लॉक. कोणता ब्लॉक आहे आपल्याला बघायचा आहे, पी ब्लॉक, नंतर डी घेणार आहे. तर एस ब्लॉक मध्ये मी सांगितलं की पोझिशन काय आहे, ग्रुप्स कोणते कोणते आलेले आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोणते आहेत, व्हॅलेन्सी काय आहे, ओके आणि त्याचे मेंबर्स सांगायचे आहेत. ओके एवढं आपल्याला यायचं.
आता आपण घेणार आहे डी ब्लॉक, सॉरी पी ब्लॉक. डी घेतला तरी चालतो, फरक काही नाही, पण आधी आपण पी ब्लॉक. पी ब्लॉक, ओके. यस, पी ब्लॉक नियमाप्रमाणे आधी याची पोझिशन सांगा. दिस ब्लॉक इज एक्स्ट्रीम राईट ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या राईट साईडला आहे, सॉरी लेफ्ट साईडला, पिरियडिक टेबलच्या आपल्या राईट साईड, एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियडिक टेबल. Then this block contained group number 3rd A to 7th A and 0 group and 0 group 7th A, okay, first 3rd A to 7th A, that is group 13 to 17 and group number 18. These are present in P block. Number of electrons, valence electron, varies from 3 to 8. Okay, 3 to 8 शब्द बरोबर वापरा, शब्द बरोबर वापरा, है ना. हा, 3 to 8, 3 ते 8 इलेक्ट्रॉन त्यांच्या आउटरमोस्ट सेल मध्ये आहेत. देन अबाउट द व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी ऑफकोर्स जर 8 म्हणला तर तो 0 व्हॅलेंट झाला. 0 व्हॅलेंट म्हणजे व्हॅलेन्सी 0 आहे. दे आर नॉट इंटरेस्टेड टू टेक पार्ट इन केमिकल कॉम्बिनेशन. फक्त एक अडचण अशी आहे, 8 इलेक्ट्रॉन्स इथं घेताना एक एक्सेप्शन आपल्याला येणार आहे, ते म्हणजे हेलियमचं. हेलियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. ओके, हा, यस. देन 0 व्हॅलेंट 1, व्हॅलेन्सी 0, 3, 4. ओके, म्हणजे तर सगळेच व्हॅलेन्सी दाखवणार आहे. 1, 2, 3, 4 अँड 0 सगळ्या प्रकारच्या व्हॅलेन्सी तुम्हाला बघायला मिळते. अडचण फक्त अशी आहे की हे 1 आणि 2 जे आहे ही 3 पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी. ओके, 4 बद्दल आपण सांगू शकत, कारण 4 इलेक्ट्रॉन देता येत नाही, घेता येत नाही, ते शेअर करता येतात. ओके, यस. तर 1, 2 ही निगेटिव्ह व्हॅलेन्सी, ही पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी, आणि 0ला तर काही व्हॅल्यू चिन्हच नाही. ओके, यस. अर्थात एवढ्या याच्यामध्ये कोणतेही आपल्याला जाण्याची गरज मात्र पडत नाही. देन ऑल एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन पी ब्लॉक आर नॉर्मल एलिमेंट्स एक्सेप्ट 0 ग्रुप. नॉर्मल एलिमेंट्स आहेत सगळे, नॉर्मल. ओके, नॉर्मल एलिमेंट्स एक्सेप्ट 0 ग्रुप. 0 ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये इनर्ट आहे, 0 ग्रुप इनर्ट गॅस, आणि हे सगळे जे ते नॉर्मल आहेत. नॉर्मल म्हणजे काय, ज्यांची आउटरमोस्ट सेल ही इनकम्प्लीट आहे, ज्यांची व्हॅलेन्स सेल ही इनकम्प्लीट आहे. व्हॅलेन्स सेल म्हणजे कोणती, की ज्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन यांची देवाणघेवाण होते, ज्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग होते, अशा प्रकारचे. ओके, सो ऑल दीज आर नॉर्मल एलिमेंट्स. याचे एक्झाम्पल आपण टाकू शकतो. ओके, एक्झाम्पल फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ओके, आयरॉन, देन ॲल्युमिनियम, तिसऱ्या याच्यामध्ये जाऊन जाईल. ओके, सिलिकॉन इन दिस. Then the elements which are present in this block, all types of elements are there. All types of elements are there. That is metal, non-metal, and metalloid. Metal, non-metal, and metalloid. Okay, metalloid. हे सगळेच्या सगळे elements आहेत. All in one. Okay, all in one. Then zigzag line is present in this P block. That is most important. Question is asked on zigzag line. What is zigzag line? Zigzag line is a line, line that is bordering elements which is present in P block. Okay, zigzag line जी आहे ती zigzag line या P block मध्ये जे metals आहेत, इकडं metals, ओके, इकडं non metals, ओके, आणि हे zigzag line वरचे metalloids. ओके, zigzag line, त्याला zigzag line म्हणतात कारण तिची यस तिची जी पोझिशन आहे तीच झिगझॅग. ओके, सो दॅट्स मीन्स पी ब्लॉक कंटेन मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट. झिगझॅग लाईन, हे झिगझॅग लाईनचा उल्लेख तुम्हाला पी ब्लॉक मध्ये करायचाच. झिगझॅग लाईनचा तो आलाच पाहिजे. ओके, झिगझॅग लाईनचा तो उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे. ओके, मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स, दीज ऑल 3 टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर प्रेझेंट इन पी ब्लॉक. ओके, पी ब्लॉक बद्दल आपण काय काय बघून बघा. पी ब्लॉकची पोझिशन तुम्हाला सांगायची आहे. पी ब्लॉक मध्ये कोणते ग्रुप्स आहेत
P block contain group 3rd A to 7th A वाले सगळे and 0 group okay means these elements having means atom of these elements असा शब्द प्रयोग करणं आपल्याला अपेक्षित आहे. Atom of these elements having 3 to 8 electrons in their outermost orbit. Okay, so about their valency बद्दल सुद्धा तुम्हाला सांगता येईल. Then elements present in this block are normal elements except 0 group because these elements are of course inert gas element or inactive elements or noble gas elements. Okay, normal elements हे सगळे normal metal, non-metal and metalloids. All three types of elements are present in P block. Okay, zigzag line, we have to mention zigzag line there. Zigzag line is a line with separate metal and non-metal. Zigzag line च्या लेफ्ट साइडचे जर पाहिले तर मेटल्स आहेत आणि zigzag line च्या राइट साइडचे जर पाहिले तर मेटॅलॉइड्स आहेत आणि बॉर्डरिंग एलिमेंट्स जे आहेत bordering elements those are metalloids. Okay, those are metalloids. So student, I think that this topic is enough for today. Okay, tomorrow we will study about D block, F block, types of elements. Okay, all these and trend in modern periodic table. Okay, trend in modern periodic table. So मला असं वाटतं की आजचा शिकवलेला टॉपिक तुम्हाला कळला असेल, पण माझा एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हे करताना बुक वाचत जा, बुक रेफर करा. ओके, आणि बुकमध्ये जर काही प्रॉब्लेम आले तर माझा जो नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे, मला शेअर करू शकता. ओके, जे जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला तिथे क्रिएट होतात ओके ते प्रॉब्लेम आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही जर काही या चॅप्टरशी रिलेटेड अजून काही क्वेश्चन्स तुमच्या डोक्यामध्ये असतील, ऑफकोर्स चॅप्टर झाल्यानंतर ते लक्षात येणारच आहे. ओके, तर ते सुद्धा सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. तर परत मी एकदा सांगेन की करोनाच्या या महामारीच्या पार्श्वभूमीवर ओके महामारीमध्ये हे CCN जो स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे त्याचे रिस्पॉन्सेस हे पालकांनी आवर्जून बसा आपल्या पाल्यासोबत. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हे असल्यामुळे बरेच पालक वर्ग जो आहे तो घरी आहे. ओके, म्हणजे आपण थोडं पॉझिटिव्ह साईडनं जर विचार केला तर ठीक आहे, मी यावेळेस माझ्या मुलाला 10व्या वर्गासाठी जास्त वेळ देऊ शकतो. ओके, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं आपल्याला म्हणता येईल. गरज ही शोधाची करणी असते. ओके, नवीन टेक्निक, नवीन ट्रेंड हा शिक्षणाचा आपण या माध्यमातून सुरू करू शकतो. ओके, आणि बराच पालक वर्ग जो आहे तो सुशिक्षित आहे, आपल्या पाल्याकडं त्या पद्धतीने तो लक्ष देऊ शकतो. तर आता खरी वेळ आहे तुमच्या पाल्यांना की तुम्ही लक्ष देण्याची तुम्ही गरज आहे. तुमची गरज जी आहे ऑफकोर्स की तुमचा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला पाहिजे, त्यासाठी आमचा सुद्धा कुठेतरी खालीचा वाटा असावा असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही या सगळ्या प्रकारचा खटाटोप जो आहे तो करतो आहे. तर यासाठी तुमचे जे फीडबॅक आहेत ते आमचा उत्साह वाढवणारे आहेत, हे मात्र तेवढंच खरं. कोणते असतील, चांगले असतील वाईट असतील तेही सांगा, काही सूचना करा. ओके, त्या सूचना आम्हाला मान्य आहेत. ओके, मेरी बुराई जो है मुझे बताओ, लोगों को मत बताओ. ओके, मला त्या चेंज करायचे, लोकांना नाही चेंज करायचे, बरोबर आहे ना. तर मला ते आवडेल. आणि अजून हे तुम्हाला हा प्रयोग कसा वाटतो, अजून याच्यात काही सुधारणा करायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही CCN चे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा मी आहे, शिरसाट सर आहेत, चांदणे सर आहेत, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आणि एवढंच सांगेल, अकेला ही चला था मगर लोग आते गए और कारवा बनता गया. ओके, गोपाळ भाऊंच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली, त्याच्यासोबत आम्ही त्यांना जोडल्या गेलो आणि एक जो चांगला उपक्रम जो आहे त्या माध्यमातून हा सुरू झाला.